Hello everyone, welcome to our Research English. So students, in this video we are going to see first passage of 9th standard semi-English lesson Helen Keller and Anne Sullivan. So let's get started. Knowledge is love and light and vision, Helen Keller. So Helen Keller यांचं एक कोटेशन आहे, यांचं एक थॉट आहे. त्या म्हणतात नॉलेज म्हणजे ज्ञान, हेच प्रेम आहे, हाच प्रकाश आहे आणि हीच दृष्टी आहे. लेसनला सुरुवात करूया. हेलन केलर बिकेम इल ॲट द एज ऑफ 2 अँड वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डेफ. हेलन केलर या 2 वर्षाच्या असताना आजारी पडल्या आणि त्यानंतर त्या पूर्णपणे ब्लाइंड आणि डेफ झाल्या. ब्लाइंड म्हणजे आंधळ्या, डेफ म्हणजे बहिऱ्या. फॉर द नेक्स्ट 5 years शी ग्रू अप इन अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस. पुढचे 5 वर्ष त्या डार्कनेस म्हणजे अंधार, एम्प्टीनेस म्हणजे रिकामेपणा यांच्या जगामध्येच वाढल्या. शी वॉज अफ्रेड, अलोन अँड विदाउट एनी अँकर. त्या घाबरलेल्या होत्या, एकट्या होत्या, कुठल्याही आधाराविना किंवा सपोर्ट विना होत्या. दिस इज द स्टोरी ऑफ हर मीटिंग द टीचर हू वुड चेंज हर लाईफ. ही स्टोरी आहे त्यांची आणि त्यांच्या टीचरच्या भेटीची, ज्यानंतर त्यांचं आयुष्य बदलून गेलं. द मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर इन ऑल माय लाईफ इज द वन ऑन विच माय टीचर अँड मॅन्सफील्ड सुलिव्हन केम टू मी. त्या म्हणतात की त्यांच्या आयुष्यातला त्यांना आठवत असलेला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे ज्या दिवशी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या टीचर अँड मॅन्सफील्ड सुलिव्हन या आल्या. आय एम फिल्ड विथ वंडर वेन आय कन्सिडर द इमेजरेबल कॉन्ट्रास्ट बिटवीन द 2 lives विच इट कनेक्ट्स. त्या म्हणतात की मला आश्चर्य वाटते विचार करून, जेव्हा मी बघते की आमच्या लाईफमध्ये, आमच्या जीवनांमध्ये इतका विरोधाभास असतानासुद्धा आमचे जीवन एकमेकींशी जोडल्या गेले. इट वॉज द 3rd of March 1887, 3 months बिफोर आय वॉज 7 years old. तारीख होती 3 मार्च 1887 आणि त्या 7 वर्ष वय पूर्ण व्हायच्या 3 महिन्याआधीची ही गोष्ट आहे. ऑन द आफ्टरनून ऑफ दॅट इव्हेंटफुल डे आय स्टूड ऑन द पोर्च डम्ब अँड एक्सपेक्टंट. हेलन म्हणतात की त्या दिवशी इव्हेंटफुल डे म्हणजे ज्या दिवशी तो प्रसंग घडला त्या दिवशी दुपारी मी पोर्चमध्ये उभी होते. डम्ब अँड एक्सपेक्टंट. डम्ब म्हणजे तिला काहीही कळत नव्हतं, एक्सपेक्टंट म्हणजे अपेक्षित, कशाची तरी ती अपेक्षा करत होती. आय गेस्ड वॅग्युअली फ्रॉम माय मदर्स सायन्स अँड फ्रॉम द हरिंग टू अँड फ्रो इन द हाऊस दॅट समथिंग अनयुज्युअल वॉज अबाउट टू हॅपन. आपल्या आईच्या हालचालींवरून, सायन्सवरून आणि हरिंग टू अँड फ्रो म्हणजे त्यांची आई घाईघाईने घरात इकडून तिकडे फिरत होत्या, त्यावरून हेलन यांच्या लक्षात तर आलं होतं की आज काहीतरी अनयुज्युअल म्हणजे काहीतरी वेगळं घडणार आहे. सो आय वेंट टू द डोअर अँड वेटेड ऑन स्टेप. त्यामुळे त्या दरवाजाजवळ गेल्या आणि पायऱ्यांवर बसून उभं राहून वाट बघू लागल्या. द आफ्टरनून सन पेनिट्रेटेड द मास ऑफ हनीसकल दॅट कवर्ड द पोर्च अँड फेल ऑन माय अपटर्न फेस. त्यांच्या पोर्चमध्ये हनीसकलच्या वेली, त्यांच्या वेलींची जाळी पसरलेली होती आणि त्याच्यामध्ये जे छोटे छोटे गॅप असतात त्यातून येणारा सूर्यप्रकाश त्यांच्या अपटर्न फेस म्हणजे वर उठलेल्या चेहऱ्यावर पडत होता. तो सूर्यप्रकाश त्यांना जाणवत होता. माय फिंगर्स लिंगर्ड ऑलमोस्ट अनकॉन्शियसली ऑन द फॅमिलियर लीव्स अँड द ब्लॉसम विच हॅड जस्ट कम फोर्थ टू ग्रीट द स्वीट साऊदर्न स्प्रिंग. त्यांचे बोटं हे ऑलमोस्ट अनकॉन्शियसली म्हणजे अजाणतेपणे त्या ओळखीच्या पानांवरून आणि फुलांवरून फिरत होते, जे की स्वीट साऊदर्न स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी उमललेले होते. आय डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑर सरप्राईज फॉर मी. हेलन म्हणतात की मला बिलकुलच माहिती नव्हतं की माझ्यासाठी फ्युचर म्हणजे येणारा काळ कुठलं मार्वल म्हणजे चमत्कार आणि सरप्राईज म्हणजे आश्चर्य घेऊन येणार होता. अँगर अँड बिटरनेस हॅड प्रेड अपॉन मी कंटिन्युअसली फॉर वीक्स. त्या म्हणतात की बऱ्याच आठवड्यापासून अँगर म्हणजे राग आणि बिटरनेस म्हणजे कडवटपणा यांनी माझा पिच्छा पुरवलेला होता किंवा
त्यांना त्या गोष्टींचा त्रास होत होता. अँड अ डीप लँगर हॅड सक्सिडेड दिस पॅशनेट स्ट्रगल. आणि त्यामुळे त्यांना एक डीप लँगर म्हणजे काय तर थकवा, एक अतिशय डीप असा थकवा आलेला होता. हॅव यू एव्हर बीन ॲट सी इन अ डेन्स फॉग when it seemed as if a tangible white darkness shut you in, and the great ship, tense and anxious, groped her way towards the shore with plummet and sounding line, and you waited with beating heart for something to happen. हेलन म्हणतात की हॅव यू एव्हर बीन ॲट सी इन अ डेन्स फॉग. कधी तुम्ही अतिशय दाट पसरलेल्या धुक्यामध्ये समुद्रामध्ये अडकलेले आहात का? वेन इट सीम्ड ॲज इफ द टँजिबल व्हाईट डार्कनेस शट यू इन. तेव्हा जणू असं वाटते की ती जी टँजिबल व्हाईट डार्कनेस आहे, टँजिबल म्हणजे मूर्त, व्हाईट डार्कनेस म्हणजे पांढरा अंधार, तो तुम्हाला कोंडून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. अँड अ ग्रेट शिप, आणि ती ग्रेट जहाज, टेन्स अँड अँझियस, जी तणावग्रस्त आहे आणि अस्वस्थ आहे, ग्रॉप्ड हर वे टुवर्ड्स द शोअर विथ प्लमेट अँड साऊंडलिंग लाईन. प्लमेट आणि साऊंडलिंग लाईनच्या मदतीने आपला रस्ता, शोअर म्हणजे किनाऱ्याचा रस्ता शोधायचा प्रयत्न करत आहे. अँड यू वेटेड विथ बीटिंग हार्ट फॉर समथिंग टू हॅपन. आणि तुम्ही वाट बघत आहात धडधडत्या हृदयाने की आता काहीतरी घडेल. आय वॉज लाईक दॅट शिप बिफोर माय एज्युकेशन बिगन. हेलन म्हणतात की माझं शिक्षण सुरू व्हायच्या आधी मी त्या जहाजाप्रमाणेच होते. ओनली आय वॉज विदाउट कंपास और साऊंडिंग लाईन. पण फरक एवढा होता की मी कुठल्याही कंपास म्हणजे जे यंत्र असते दिशादर्शक किंवा साऊंडलिंग लाईन यांच्याशिवाय होते. अँड हॅड नो वे ऑफ नोईंग हाऊ नियर द हार्बर वॉज. आणि मला बिलकुलच कल्पना नव्हती किंवा काहीही माहिती नव्हतं की हार्बर म्हणजे बंदर हे किती जवळ आहे. लाईट गिव्ह मी लाईट वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय सोल. प्रकाश, कोणीतरी मला प्रकाश द्या, असा वर्डलेस क्राय म्हणजे असं रडू होतं त्यांच्या अंतःकरणाचं, पण त्या रडण्याला शब्द नव्हते. अँड द लाईट ऑफ लव्ह शोन ऑन मी इन दॅट व्हेरी आवर. आणि लाईट ऑफ लव्ह म्हणजे प्रेमाचा प्रकाश नेमका त्याच तासामध्ये माझ्या जीवनामध्ये पोचला, असं हेलन म्हणतात. मित्रांनो, हा होता पॅसेज नंबर 1 ऑफ हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन लेसन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.